स्वामी शांतिगिरी महाराज आज आपली भूमिका मांडणार आहेत। 7 लोकसभा मतदारसंघातील कोणत्या उमेदवारांना भक्त परिवारांना पाठिंबा द्यायचा याचा निर्णय आज होईल। शांतिगिरी महाराजांच्या उपस्थितीत जळगाव, संभाजीनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भक्त परिवाराची बैठक वेरूळला पार पडली। मात्र आजच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शांतिगिरी महाराज निर्णय घेतील। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेते। दुपारी 4 वाजता इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला निवेदन देईल। लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर संपूर्ण मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची मागणी करत विरोधी पक्षांचे नेते निवडणूक आयोगाला भेटणार आहेत। महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये बॉम्बस्फोटाचा आरोपी सहभागी झाल्याचा आरोप भाजपनं केला आहे। 93च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान यांना अमोल कीर्तीकर यांचा प्रचार केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीकेची जोड उठवली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे तोफ धडाडणार आहे। उद्धव ठाकरे ठाण्यात 16 मे रोजी प्रचार सभा घेतील। ठाण्यातून शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे रिंगणात उभे आहेत, तर शिवसेना शिंदे पक्षाकडून नरेश म्हस्के उभे राहिलेत। दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। मात्र आता थेट उद्धव ठाकरेच राजन विचारे यांसाठी ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत। भिवंडी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे। 12 मे रोजी शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची कल्याण पश्चिम आणि शहापूरमध्ये सभा होईल, तर 17 मे रोजी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भिवंडीत सभा होईल।